नमस्कार. हिरा वेल्थ आपल्या युट्यूब चॅनेल मध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत. मित्रांनो, आपण ह्या आजच्या व्हिडिओमध्ये जो सर्वात महत्वाचा टॉपिक आहे त्याच्याबद्दल डिस्कशन करणार आहे आणि तो टॉपिक आहे स्पेशलाइज्ड इन्व्हेस्टमेंट फंड्स. 1 एप्रिल 2025 पासून सेबी म्हणजे सिक्युरिटी अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडियानी एक नवीन ऍसेट क्लास लॉन्च केलेला इंडियामध्ये आणि त्या ऍसेट क्लासचं नाव आहे स्पेशलाइज्ड इन्व्हेस्टमेंट फंड म्हणजेच SIF. मित्रांनो, आपल्या सर्वांना माहित आहे म्युच्युअल फंड एक ऍसेट क्लास आहे. त्यानंतर इक्विटी स्टॉक मार्केटमध्ये आपण डायरेक्टली पैसे टाकू शकतो, हा दुसरा ऍसेट क्लास आहे. त्यानंतर गोल्ड्स मध्ये आपण पैसे टाकू शकतो, हा तिसरा ऍसेट क्लास आहे. डेट मध्ये आपण पैसे टाकू शकतो, हा चौथा ऍसेट क्लास आहे. रिअल इस्टेट मध्ये पैसे टाकू शकतो, म्हणजेच थोडक्यात आपण इन्व्हेस्टमेंट करू शकतो, तो आपला 5वा ऍसेट क्लास आहे. अशा पद्धतीचे आपले वेगवेगळे ऍसेट क्लास आहेत. आता ह्याच्यामध्ये ज्या वेळेला आपण स्टॉक मार्केट, म्युच्युअल फंड या तत्सम ऍसेट क्लास विषयी बोलत असतो त्यावेळेला मोस्टली आपल्या सर्वांना माहित आहे म्युच्युअल फंड आणि डायरेक्टली इन्व्हेस्टमेंट इन स्टॉक्स. आता आपल्याला माहित आहे की म्युच्युअल फंड म्हणजे काय असतं, तर त्याचं ऍसेट मॅनेजमेंट कंपनी असते आणि त्यांचा फंड मॅनेजर असतो, तो डिसिजन घेत असतो की आलेले जे इन्व्हेस्टरचे पैसे आहेत ते कोणत्या स्टॉक्स मध्ये आपण इन्व्हेस्ट करायचे. हा होल अँड सोल डिसिजन तो फंड मॅनेजरचा आहे. आता जे म्युच्युअल फंड मध्ये पैसे आपण इन्व्हेस्ट करतो त्याच्यामध्ये अगदी आपण 500 रुपयापासून सुद्धा पैसे टाकू शकतो किंवा लमसम इन्व्हेस्टमेंट करू शकतो अगदी इन सीआर्स मध्ये. आता हे करत असताना जो म्युच्युअल फंड आहे ते सुद्धा अंतर्गत सेबीच्या अखत्यारीतरित्या काम करतं आणि त्याच्यावरती सेबीने काही रूल्स रेग्युलेशन ठेवलेले आहेत. आता आपण दुसऱ्या कॅटेगरीमध्ये येऊ, ते म्हणजे पोर्टफोलिओ मॅनेजमेंट सर्व्हिस, ज्याला आपण PMS म्हणतो. आता जे PMS आहे हे कोण चालवतं, तर जे ऍसेट मॅनेजर्स आहेत, वेगवेगळ्या कंपनी जे ऍसेट मॅनेजमेंट करणारे आहेत, ज्या सेबीशी संलग्नित आहेत, रजिस्टर्ड आहेत, त्या कंपनी PMS चालवतात. परंतु सेबीच्या रूल्स अँड नॉर्म्स नुसार पोर्टफोलिओ मॅनेजमेंट सर्व्हिस करण्यासाठी कमीत कमी 50 लाख हे त्या इन्व्हेस्टरचं कॅपिटल असणं गरजेचं आहे. त्याच वेळेला तो इन्व्हेस्टर PMS मध्ये अप्रोच होऊ शकतो किंवा PMS मध्ये फंड देऊन त्याचं पोर्टफोलिओ मॅनेजमेंट सर्व्हिस करून घेऊ शकतो. आता एका बाजूला म्युच्युअल फंड मध्ये 500 रुपयापासून आणि दुसऱ्या बाजूला पोर्टफोलिओ मॅनेजमेंट सर्व्हिस मध्ये 50 लाखामध्ये ह्याच्यामध्ये खूप मोठा जमीन आसमानचा फरक होता. जो रिटेल इन्व्हेस्टर आहे किंवा जो कमी इन्व्हेस्टमेंट करणार आहे तो म्युच्युअल फंड मध्ये जात होता आणि जो हाय नेटवर्थ इंडिव्हिज्युअल आहे तो 50 लाख मध्ये जात होता. परंतु जो मधला मीडियम इन्व्हेस्टर्स आहेत त्यांच्यासाठी काही ऑप्शन्स नव्हता आणि त्यांच्यासाठी ऑप्शन नव्हता तोच ऑप्शन आज सिक्युरिटी अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडियाने लॉन्च केलाय ऍसेट क्लासचा. त्याचं नाव आहे स्पेशलाइज्ड इन्व्हेस्टमेंट फंड म्हणजे SIF. आता SIF मध्ये आपण इन्व्हेस्टर म्हणून 10 लाख मिनिमम अमाऊंट पासून त्याच्यावरच्या अमाऊंट वरती आपण पैसे SIF मध्ये इन्व्हेस्ट करू शकतो. म्हणजे तिथला जो मिनिमम अमाऊंट आहे ती 10 लाख आहे, जे PMS ला 50 लाख होती, जी म्युच्युअल फंडला अगदी 500 रुपयापासून होती. आता SIF मध्ये काही ऍडव्हान्टेज आहेत आणि काही डिसएडव्हान्टेज आहेत ते आपण थोडक्यात बघून घेऊया. SIF मध्ये जे आपण 10 लाख रुपये इन्व्हेस्टरचे पैसे जाणार आहेत, आता हे SIF ला सुद्धा गव्हर्नमेंटनी म्हणजे सेबीनी सांगितलंय की जे ऑलरेडी एक्झिस्टिंग म्युच्युअल फंड आहेत ते SIF चालू करू शकतात किंवा ज्या दुसऱ्या काही ऑलरेडी ऍसेट मॅनेजमेंट कंपनी त्या सुद्धा चालू करू शकतात. फक्त त्यासाठी काही रूल्स रेग्युलेशन सेबीने ठरवून दिलेले आहेत की 3 वर्ष जुना तो फंड हाऊस असणं गरजेचं आहे वगैरे वगैरे. आता समजून चालू आपण SIF मध्ये ऍज अ इन्व्हेस्टर म्हणून 10 लाख रुपये त्या फंड हाऊस कडे दिले, तर त्या फंड हाऊस वरती काही लिमिटेशन्स आहेत की तो फंड हाऊस त्याच्यामधील काही पैसे इक्विटीमध्ये इन्व्हेस्ट करू शकतो, म्हणजे डायरेक्ट स्टॉक मध्ये करू शकतो, डेट मध्ये करू शकतो, रिट्स मध्ये करू शकतो आणि त्यासोबत तो डेरिव्हेटिव्ह मार्केटमध्ये सुद्धा करू शकतो. परंतु म्युच्युअल फंड मध्ये तो पैसे डेरिव्हेटिव्ह मार्केटमध्ये त्याला अगदी कमी इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी ऑपॉर्च्युनिटी होती, जी त्याला ह्या SIF मध्ये जास्त इन्व्हेस्टमेंट करण्याची ऑपॉर्च्युनिटी आहे. आता ह्याच्यामधून काय आहे, तर त्याची रिस्क पण SIF मध्ये वाढू शकते आणि रिटर्न सुद्धा SIF मध्ये वाढवू शकतात. दुसरा जो जमेचा बाजू आहे शॉर्ट पोझिशन, म्हणजे जसं की तुम्हाला मध्ये मार्केट जर बेरिश मध्ये असेल तर इकडे म्युच्युअल फंड मध्ये तुम्हाला लॉंग पोझिशन करता येत होत्या, म्हणजे स्टॉक बाय करायचे आणि नंतर सेल आउट करायचे. परंतु SIF मध्ये तुम्ही काही पैसे वरती तुम्ही डेरिव्हेटिव्ह मार्केटमध्ये पण ट्रेड करू शकता, म्हणजेच फ्युचर अँड ऑप्शन मध्ये ट्रेड करू शकता. त्याच्यामध्ये तुम्ही शॉर्ट पोझिशन पण क्रिएट करू शकता
म्हणजे मार्केट जरी खाली आलं तरी सुद्धा तिथून प्रॉफिटेबल होऊ शकतं. फक्त त्याच्यामध्ये काही पर्सेंटेज क्रायटेरिया आहेत की काही अमाऊंट तुम्ही इक्विटीमध्येच केली पाहिजे, काही डेप मध्येच केली पाहिजे, काही अमाऊंट तुम्ही रिट्स मध्ये केली पाहिजे किंवा काही अमाऊंट तुम्ही डेरिव्हेटिव्ह मध्ये केली पाहिजे. हे पर्सेंटेज अलोकेशन आहे. आता थोडंसं आपण जर पुढे आलो, SIF मध्ये रिस्क पण वाढणार आहे आणि रिटर्न पण वाढणार आहे ऍज कम्पेअर टू बाकीचे ऍसेट क्लास आहेत. परंतु PMS पेक्षा तर तिथे 50 लाखाचे जे कॅपिटल लागत होते ते इथं फक्त 10 लाखामध्ये इन्व्हेस्टर त्याचा SIF करू शकतो. आता पुढची गोष्ट अशी आहे की सेबीने स्ट्रिक्टली सांगितलेले आहे की ज्याला तुम्ही एखाद्या इन्व्हेस्टरचा 10 लाखाचा पोर्टफोलिओ मध्ये ऍसेट आणता, म्हणजे त्याची अमाऊंट आणता आणि त्याचं तुम्ही डायव्हर्सिफिकेशन करता, त्यावेळेला एका स्टॉक मध्ये तुम्ही 10% पेक्षा जास्त पैसे लावू शकत नाही. फॉर एक्झाम्पल, आज माझे जर 10 लाख रुपये SIF मध्ये गेले तर माझ्या नावावरती एक स्टॉक हा 1 लाखापेक्षा जास्त अमाऊंटचा बाय होणार नाही, असे रूल्स रेग्युलेशन लावलेले. आता ह्याचा ऍज अ इन्व्हेस्टर म्हणून मला बेनिफिट काय आहे? माझ्याकडे जर 50 लाख कॅपिटल नाही तर मी PMS ला जाऊ शकत नव्हतो आणि मग मला त्यासाठी आयदर म्युच्युअल, आणि माझ्याकडे वेळ नाहीये तर मला आयदर म्युच्युअल फंड मध्ये जायला लागत होतं, म्हणजे तिथे मी लमसम करून माझे रिटर्न जे काय आहे ते मी मिळवू शकत होतो. परंतु आज माझ्याकडं AIF आपलं SIFच्या माध्यमातून, स्पेशलाइज इन्व्हेस्टमेंटच्या माध्यमातून मी त्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकतो आणि मी माझी वेल्थ सुद्धा क्रिएट करू शकतो. परंतु ही गोष्ट महत्वाची आहे की रिस्क पण वाढू शकते आणि रिटर्न पण वाढू शकते, आणि हे आपल्याला 1 एप्रिल पासून सुरू करण्यात आलेलं आहे. आता त्याच्या रिलेटेड टॅक्सेशन संदर्भात सुद्धा काही गोष्टी सेबीने मांडलेल्या आहेत की त्याच्यामधले जे स्टॉक्सच्या इन्व्हेस्टमेंट असतील त्याच्यामध्ये ऑब्व्हियसली जर तुमचा स्टॉक 1 वर्षापेक्षा जास्त काळासाठी होल्ड ऑन असेल त्या SIF मध्ये, तर तिथं LTC जे लॉंग टर्म कॅपिटल गेन हा 12.5% नुसार कॅल्क्युलेट होईल. जर काही स्टॉक तुमचे 1 वर्षाच्या आत जर एक्झिट केले असतील तर तिथं जो 20% नुसार शॉर्ट टर्म कॅपिटल गेन आहे त्यानुसार ते कॅल्क्युलेट होईल. जर काही तुमचा पैसा डेप म्युच्युअल फंड मध्ये असेल, म्हणजे डेप कॅटेगरीमध्ये, तर तिथं जे काही इन्कम टॅक्सेशन आहे ऍज पर युअर इन्कम स्लॅब त्यानुसार कॅल्क्युलेट होईल. आणि ह्या पद्धतीने जी काय ओव्हरऑल जे तुमचे रिस्क किंवा रिवॉर्ड आहेत ते तुम्ही त्यातून घेऊ शकता. आता ह्याच्यामध्ये तुम्हाला माहिती आहे म्युच्युअल फंड इज सब्जेक्टेड टू मार्केट रिस्क, त्याप्रमाणे SIF इज ऑल्सो सब्जेक्टेड टू मार्केट रिस्क आणि PMS इज ऑल्सो सब्जेक्टेड टू मार्केट रिस्क. फक्त काही गोष्टीचे ऍडव्हान्टेज डिसएडव्हान्टेज, जो अमाऊंट ह्यूज PMS मध्ये लागत होती 50 लाख, तीच अमाऊंट इथे SIF मध्ये अगदी 10 लाखामध्ये होणार आहे. आणि अगदी स्मॉल इन्व्हेस्टर असेल तर तो अगदी म्युच्युअल फंड मधून सुद्धा सुरू करू शकतो. थँक्यू फॉर वॉचिंग द व्हिडिओ. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये सांगा. त्यासोबतच असेच नवीन नवीन व्हिडिओ कोणकोणत्या टॉपिक मध्ये हवे असतील ते सुद्धा तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांना शेअर करा आणि आपल्या या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग द व्हिडिओ.